सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 28. तो दिवस, ती वेळ, तू, मी आणि आता पुढे काय. हो, मला पण आठवत आहे ना. कशी काय विसरेल. बोलताना ती शांत झाली. बोल ना, अजून सांग. मला आजही आठवत आहे. तुझे गाल कसे लाल झाले होते आणि तू माझ्या गालावर जे केलं होतं ते. आता या वेळेसही करायचं. मी वाट बघत आहे. येते ना मग त्या चिंचेच्या झाडाखाली. प्रियांश मुद्दाम तिला चिडवण्यासाठी म्हणाला. नाही, त्या चिंचेच्या झाडाखाली नको. तिथे तुला माहिती आहे ना मागच्या वेळेस काय झालं होतं. मग तरीसुद्धा चिंचेच्या झाडाखालीच बोलतोस का. प्रिया जणू काही तिला त्याच्याकडून काहीतरी जाणून घ्यायचे होते आणि म्हणून आता विषय वाढवत होती. हो, बरोबर आहे. तुला तरी मी सांगत होतो. तुलाच घाई झाली होती. मग ते सर त्यांनी ते सगळं बघितलं आणि उगाचच बोंबाबोंब झाली होती. तुला काय होतं. माझी किती फजिती झाली होती. तुझ्या त्या लिपस्टिकचे डाग माझ्या पूर्ण शर्टवर अंगावर होते. आणि तुला माहिती आहे ना तुझी ती उघडी पाठ. काय सांगू तुला. तुझी ती उघडी पाठ बघितली की मी अगदी बेभान होऊन जातो. कधी तुला माझ्या बाहुपाशात घेतो आणि मग तुझे ओठ, तुझे गाल, तुझा चेहरा माझ्या ओठांनी चुंबून घेतो. तू हसते, हळूच म्हणते, थांबलास का, अजून कर ना. आणि मग आठवते ना, लाजलीस का. आज पण करूया माझी वेडी बायको. अगं तिने साधा स्पर्शसुद्धा मला करू दिला नाही. पाळी आली तिची. आता 5 दिवस अजून तिच्यापासून लांब राहायचे आणि तुझ्याजवळ यायचे. असा वेळ मला नाही घालवायचा बोलण्यामध्ये. यापेक्षा लवकरात लवकर ये, त्या नदीच्या काठी ये. ओल्या ओल्या अंगांनी मी तुला अजून ओली करतो. प्रियांश तिच्या बोलण्याची वाट पाहू लागला. आता मात्र प्रिया रडू लागली. तिचा रडण्याचा आवाज त्याला सहज येऊ लागला. अगं रडू नको. यावेळेस मी जास्त त्रास देणार नाही. फक्त एकदाच करू आणि मग मी तुला सोडून देतो. तुला यावेळेस मुळीच त्रास होणार नाही याची खात्री मी देतो तुला. हळूहळू करतो. प्रियांश पुन्हा तिला चिडवण्यासाठी बोलू लागला. प्रियांच्या त्या बोलण्यामुळे तिला आता जास्तच राग आला आणि ती आता जास्त जोरात रडू लागली. अरे बापरे, काय झालं. इतकी जोरात का रडत आहेस. ठीक आहे बाई, मी तुला हातच लावत नाही. चालेल, निदान तुझा चेहरा दाखव. त्याच्यासाठी तरी ये की माझ्या बायकोसारखी रुसली आणि कोपऱ्यात जाऊन बसली. अशी तर नको वागू. जीव घेतेस का आता माझा. प्रियांश तिला विनवू लागला. मला माहितीच होतं तुमचं नक्कीच बाहेर काहीतरी लफडं असणार. किती वेळा विचारलं पण काही सांगितलं नाही. पाहिलं ना, पकडलं मी तुम्हाला आज रंगेहात. मी तुमची गर्लफ्रेंड नाही, मी तुमची बायको प्रिया बोलत आहे. मला सगळं माहिती पडलं. मी इकडे अशी वनवासात आणि तुम्ही तिकडे मज्जाच मज्जा. छान आहे. तुमचे तिकडे हक्काची आवडती तिकडे आणि इकडे आईची सेवा करणारी मी. मला आधी का नाही कळलं. अरे देवा, आता काय करू. ठेवा आता फोन. जाते मी माझ्या माहेरी. राहा आता कायमचे तुम्ही तिच्याजवळ. प्रिया रडत रडत बोलू लागली. प्रिया, दुसऱ्याची चेष्टा करायला आपल्याला जेवढी मज्जा येते ना तेवढीच मज्जा आपल्याला दुसऱ्याची चेष्टा सहन करताना सुद्धा आली पाहिजे. समजलं का तुला. किती मजा वाटत होती. सगळ्यात आधी कशी चिडवत होती मला. अगं माझा जीव गेला असता तुझ्या अशा चेष्टेमध्ये. मी आजपर्यंत खरंच अशा भाषेमध्ये कधी बोललो नव्हतो कुणाशी. प्रियांश थोडा रागवूनच प्रियाला बोलला. कुणाशी बोलताना थोडं भान ठेवून बोलायला पाहिजे. किती गैरसमज होतो, कळतं का काही तुला. मी जे काही ऐकलंय माझ्या कानांनी ते खरं आहे की खोटं आहे याची तजबीज करून घेण्यासाठी तर मी खरंच तिथे आले तर. प्रियाच्या आवाजामध्ये अजूनसुद्धा अविश्वास होता. कर नाही त्याला डर कशाला हवं. हे बघायला तूच काय तुझा पूर्ण परिवार आला तरी ज्याचे चारित्र्य सुंदर स्वच्छ त्याला कसली भीती. अगदी आत्मविश्वासाने प्रियांश बोलला. आता थोड्या वेळापूर्वी जे बोलले ते काय होतं. सांगा, खोटं होतं. मी नाही मानणार. तेच खरं होतं आणि तुम्ही तसेच आहात. एवढे सुंदर देखणे त्या गावात तुम्हाला कोणी ओळखत नाही.
परिचयाचे नाही. काहीही केलं तरी कोणाला कळतंय? आणि आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात कुणीच नाही. मी नाही मानत त्या गोष्टीला. प्रिया थोड्या रागानं बोलली. विश्वास नसेल तर ना, मग त्या निमित्ताने तुझे येथे येणे होऊन जाईल. प्रियाश प्रत्युत्तर देत म्हणाला. प्रिया काहीच बोलली नाही. थोडा वेळ शांतताच होती दोघांमध्ये. झाली असेल चेष्टा करणे तर ठेवू का फोन? मला खूप काम आहे. शाळा आहे इथे. त्यासाठी काम करावे लागतात. दिवस रात्र मुलांकडे बघावं लागतं. जंगल आहे. जंगलामध्ये फक्त वाघ आणि सिंहच नाही, साप आणि उंदीर असे छोटे प्राणीसुद्धा असतात, जे मलाच काय लहान मुलांना सुद्धा चावतात. म्हणून आम्हाला काळजीपूर्वक राहावे लागते. असं उठसूट कुणासारखे पण सुटावे लागत नाही. प्रियांश उगाचच तिला काहीतरी चिडवायचं म्हणून चिडवून बोलत होता. तुम्ही प्रत्येक वाक्य असं का बोलत असतात? मला काय आनंद वाटतो का असं घरामध्ये बसणं? मी सकाळी यायला बोलली होती. तुम्ही म्हणाल तर मी शेतात पण जायला तयार आहे. आई बोलल्या, मला इतक्या लवकर नाही. जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा त्या मला सांगतील. तुमचं सारखं चालू असतं, कामं असतात, कामं असतात. म्हणजे मी काय रिकामीच आहे का? असंच वाटते ना तुम्हाला सुद्धा? मला पण कामं आहेत. प्रिया पुन्हा विषय मोठा करत म्हणाली. तुला उगाचच बोलायला आवडतं की माझ्याशिवाय करमत नाही? माझ्याशी खूप खूप बोलावंसं वाटतं आहे. माझी आठवण येत आहे, असं काही आहे का? प्रियश विचारपूस करू लागला. मला तुमची आठवण येण्यासाठी कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. ती तर आपोआप येते. आणि खरंच सांगते, खूप बोलावंसं वाटतं. कुठे आहे तुम्ही? येते आणि कुणाशी बोलू? आई तर त्या दिवसभर ओट्यावर बसलेल्या असतात. कुणाशी बोलावं मी? तुम्हाला काय? तुम्हाला काय कळणार इथे? नव्या घरात नवीन लोक, नवीन गाव. मी कशी राहत असेल? एक तुम्हीच होते. तुमच्याशी मी बोलू शकत होते, अगदी मन मोकळे पद्धतीने. आणि तुम्हीच असे माझा विचार न करता निघून गेले. त्यातली त्यात मी आता दिवस कसे घालवायचे ते सुद्धा सांगून नाही गेले. एवढी सोपी असते का विरहात राहणे? प्रियाने प्रश्न केला. हो, अगदी बरोबर आहे. मी कुठे नाही म्हणतो, पण अगं त्याच्यावर त्याशिवाय पर्याय होता का? तिथे राहून मी काय करणार होतो? तू तशी लांब बसून राहणार आणि मी तुला लांबून बघून बघून जीव जाळण्यापेक्षा इकडे येऊन नोकरी केलेली बरी. आणि नंतर जेव्हा तुला खरंच गरज आहे तेव्हा जर मी तुझ्याजवळ असलो तर आपल्याला थोडे एन्जॉय करता येईल. तिला समजावत प्रियांश म्हणाला. मला पण ते सगळं समजतं. हा, बाबांनी मला फोन दिला. घरी असाच पडलेला होता. हा नंबर तुम्हाला कळला पाहिजे ना, म्हणून सहज तुम्हाला फोन केला. वाटलं छान गप्पा माराव्या. विषय काढला आणि कुठल्या कुठे गेला. तुम्हाला राग तर नाही आला ना? प्रियाने विचारले. हो, आला राग. असं म्हटलं तर काय करशील? प्रियांशने विचारले. तुम्ही म्हणाल ती शिक्षा. कान पकडून उठाबशा काढू का? प्रियाने विचारले. शिक्षा तर मी आल्यावर देईल. मला पाहिजे ती. तेव्हा मात्र नाही नाही म्हणायचं नाही. सगळं माझ्या मनासारखं करायचं. ऐकलं का? प्रियांशने विचारलं. हो, तुम्ही म्हणाल तसं होईल. थोडी लाजत प्रिया म्हणाली. आईची तब्येत, तिची काळजी घे. गोळ्या वगैरे व्यवस्थित दे आणि जेवण वगैरे व्यवस्थित करा. मी घरी नाही म्हटल्यावर उगाचच काही पण नको म्हणून चांगले व्यवस्थित जेवण करा. दोघीजणी TV आला आहे याचा अर्थ रात्रभर TV बघायचा नाही. मोबाईलसुद्धा गरज असेल तेव्हा वापरायचा. उगाचच नको ते व्यसन लावू नको, स्वतःला सुद्धा आणि आईला सुद्धा. प्रियांश आता शिक्षकी पेशामध्ये अगदी घुसल्यासारखं आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो तसा प्रियाला एक एक गोष्ट आठवण करून सांगू लागला. हो सर, नक्की दिलेला गृहपाठ मी उद्या पूर्ण करून दाखवते. प्रियाने सुद्धा पुन्हा एकदा प्रियांची विकेट घेत तिच्या शब्दाचा असा बॉल टाकला की प्रियांश आउटच झाला. माझा विद्यार्थी फार हुशार आहे, पण कधी कधी त्याची ही हुशारी माझ्यासमोर फिकी पडते. प्रियांश पुन्हा तिला चिडवू लागला. प्रिया काहीच बोलली नाही. ठीक आहे, ठेवतो असे म्हणून त्याने फोन ठेवून दिला. त्याने इतक्या झटकून फोन ठेवला ते प्रियाला अपेक्षित नव्हते. ती नेहमी सिरियल बघत होती. त्या सिरियलमध्ये ज्या पद्धतीने नायक शेवटी आपल्या नायिकेला फोनवर पप्पी मागतो तसं काहीतरी प्रियांश करेल असं तिला वाटत होतं. पण असं काही झालं नाही आणि तिला कळलं सिरियलमध्ये दाखवतात ते शक्य असले तरी, परंतु समोरचा माणूस तेवढा रोमॅन्टिक पाहिजे.
जेवण झालेलं होतं, गप्पा मारून झालेल्या होत्या. आता चला थोडा वेळ टी व्ही बघूया आणि बघता बघता झोपूया असा तिने विचार केला. ओट्यावरील सासूबाई तोपर्यंत आराम करण्यासाठी आपल्या स्वतःच्या खोलीत गेलेल्या होत्या. तिने टी व्ही चालू करताच त्या सुद्धा हळूच तिच्याजवळ येऊन उभ्या राहिल्या आणि नकळत कधी तिच्या शेजारी येऊन बसल्या तिला स्वतःलाच कळले नाही. सिरियलमध्ये जर नायक मोठ्याने बोलला तर प्रियांची आई मोठ्यानं ओरडून म्हणायची, असेच असतात ग बाई हे पुरुष. हा आता तिला मारणार. काही खरं नाही त्या पुरीचं. आश्चर्याने प्रियांच्या आईकडे बघायची आणि मनातल्या मनात हसायची. पहिली सिरियल संपली आणि दुसरी सिरियल लागली. पहिल्या सिरियलमधली हिरोईन दुसऱ्या सिरियलमध्ये सुद्धा होती. प्रियांची आई ते बघून प्रियाला म्हणाली, हे असे कसे होऊ शकते? आत्ता थोड्या वेळापूर्वी ही बाई तर त्या माणसाची बायको होती आणि आता या दुसऱ्या माणसाबरोबर लगेच अशी कशी काय ग? बाई काही टी व्ही बघायचं नाही, हे असं नाही, आमच्या काळात पण नव्हतं, कधीच नाही. अशा बाया 2-2, 3 नवरे करतात, हे असं बघायचं नाही. प्रियाला यावेळेस हसू आले व ती म्हणाली, आई ते नाटक आहे. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.